मी खूप सुंदर होते आणि नुकतीच तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश केला होता. मी मालकांच्या घरी काम करत असे. जेव्हा जेव्हा मालक मला पाहायचे तेव्हा नेहमीच एका तरुण मुलासारखं वागत असत, जरी त्यांचे वय 50 वर्षांचे होते. एके रात्री माझे वडील मला मालकांच्या घरी राहण्यासाठी सोडून गेले. त्यानंतर मालकांनी मला जिममध्ये बोलावले. जिममध्ये मी मालकांना घामाने भिजलेल्या बनियनमध्ये पाहिले आणि मी बेशुद्ध पडले. मालकांनी जसा मला खाली टेकवलं तसं. माझे नाव अनिता आहे. माझं नुकतंच 17वं वर्ष पूर्ण झाले होते. मी 8वी पर्यंत सरकारी शाळेत शिकले होते. पण त्यानंतर वडिलांनी माझे पुढचे शिक्षण थांबवले. मी माझ्या वडिलांसोबत एकटी राहत होते. माझे वडील एक दिवस कामाला जात आणि दुसऱ्या दिवशी दारूच्या गुत्त्यात सर्व पैसे उडवत. एके दिवशी वडिलांनी मला एका मोठ्या साहेबांच्या घरी नेले आणि झाडं, झाडपाला आणि साफसफाईचे काम मिळवून दिले. याच प्रकारे मी माझ्या 50 वर्षांच्या मालकांच्या घरी कामावर लागले. माझे 50 वर्षांचे मालक त्यांच्या वयाच्या मानाने फार वृद्ध वाटत नव्हते. त्यांच्या घरात त्यांच्याशिवाय कोणीही नव्हते. मी नुकतीच तारुण्यात प्रवेश केला होता. मी तर मालकांना 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे समजत होते. पण लवकरच मला समजले की ते काय करू शकतात हे मला माहीत नव्हतं. माझे वडील मला दररोज मालकांच्या घरी सोडून जात. मी मालकांच्या घरातील झाडांना पाणी घालायची आणि झाडलोट करायची. माझ्या मालकांचे वय 50 वर्ष होते. ते त्यांच्या घरी एकटे राहत. आज संध्याकाळी वडील मला घ्यायला आले नाहीत. मी बऱ्याच वेळ वाट पाहिली. मला गेटवर उभं पाहून मालक माझ्याजवळ आले. त्यांनी मला सांगितलं, मला वाटतं तुझे वडील आज तुला घ्यायला येणार नाहीत, म्हणून त्यांची वाट बघण्यापेक्षा घरात ये. मग ते म्हणाले, मला सांग, तुझे वडील रात्री 8 वाजल्यानंतर कुठे जातात? तेव्हाच माझ्या मनात विचार आला की वडील सध्या दारूच्या दुकानात नशेत पडलेले असतील. मला माहीत होतं की असंच झालं असेल, म्हणूनच वडील अजूनपर्यंत आले नव्हते. मग मालकांच्या म्हणण्यानुसार मी घरात गेले. मालक म्हणाले, आता जेवायची वेळ झाली आहे, म्हणून माझ्यासोबत ये, तुला देखील जेवण करता येईल. मग मी मालकांसोबत जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर रात्री ते मला त्यांच्या खोलीत झोपायला सांगत होते, पण मी तिथे झोपण्याऐवजी हॉलमध्ये झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मालकांना सांगितले, मला कृपया माझ्या वडिलांना फोन करून बोलवा. त्यांनी लगेच माझ्यासमोर फोन लावला, पण वडिलांनी फोन उचलला नाही. एक वडील इतके निष्काळजी कसे असू शकतात? त्यांनी आपली तरुण मुलगी एका 50 वर्षांच्या माणसासोबत त्यांच्या घरी एकटी कशी सोडली? संध्याकाळी मी मालकांना विनंती केली की त्यांनी मला माझ्या घरी सोडावे. मालक मला माझ्या घरी सोडायला आले, पण घरी पोचल्यावर पाहिले की घराला कुलूप लावलेले होते. मला माहीत नव्हते की वडील कुठे गेले आहेत. त्यामुळे नाईलाजाने मला पुन्हा मालकांच्या घरी यावे लागले. बघता बघता 10 दिवस कसे निघून गेले हे कळलेच नाही. माझे वडील मला घ्यायला आले नाहीत, पण माझे मालक खूप चांगले होते. त्यांनी मला त्यांच्या घरी खूप चांगले ठेवले. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ते एकटेच राहत होते. एका दिवशी मालक मला बाजारात घेऊन गेले. त्यांनी माझ्यासाठी काही कपडे खरेदी केले. बाजारातून परतल्यानंतर त्यांनी सांगितले की आपण आज जे कपडे खरेदी केले आहेत त्याचे कारण काय आहे. ते म्हणाले, उद्या तू शाळेत जाणार आहेस. मालक म्हणाले, मी शाळेत जाऊन तुझे ॲडमिशन करून आलो आहे. आता जेव्हा तू शाळेत जाशील तेव्हा तुला अनेक गोष्टी शिकायला मिळतील आणि ते माझ्यासाठी फायद्याचे ठरेल. मला वाटले की मालकांनी माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहे. मला शिकायची खूप इच्छा होती, पण पैशांअभावी मी शिकू शकले नव्हते. दुसऱ्या दिवसापासून मी दररोज शाळेत जाऊ लागले. मालकांनी माझे ॲडमिशन शहरातील एका खाजगी शाळेत करून दिले होते. मी शाळेत जाऊ लागल्यापासून मालकांनी घरी एक नवीन नोकर ठेवला. तो घरातील सर्व काम करत असे आणि तिथेच राहत असे. मी कधीच असा आनंदी जीवन जगण्याचा विचार केला नव्हता जसे मी आता जगत होते. ते स्वप्नवत होते. माझे शिक्षण सुरू होऊन 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात माझ्यात खूप मोठा बदल झाला होता. मी अशिक्षित असलेल्या एका साध्या मुलीवरून शिक्षित आणि सुंदर मुलगी बनले होते. हे माझ्या आयुष्याच्या परिस्थितीत एक अनोखा बदल होता. पण मी कधीच विचार केला नव्हता की मालक माझ्यासाठी हे सर्व का करत आहेत. मात्र यामागचे रहस्य लवकरच माझ्यासमोर उघड होणार होते, याची मला अजिबात कल्पना नव्हती. बघता बघता 6 महिने गेले. आता मी आणखी सुंदर आणि तरुण दिसू लागले होते. घरचा नोकर रोज रात्री झोपण्यापूर्वी माझ्यासाठी बदाम घालून दूध आणत असे. हे सर्व मालकांच्या सांगण्यानुसार होत होते. सकाळी मी मालकांसोबत जिममध्ये व्यायाम करत असे. एके दिवशी जिममध्ये व्यायाम करत असताना मालक म्हणाले, आज मी तुला एक नवीन प्रकारचा व्यायाम दाखवेन. मालकांनी मला त्या प्रकारचा व्यायाम दाखवायला सुरुवात केली. याच दरम्यान घरचा नोकर मोहन तिथे आला. जिममधील दोरी ओढत असताना मालक माझी मदत करत होते. त्यांच्या हाताने माझ्या कमरेला स्पर्श केला आणि ते पाहून मोहनने आपला चेहरा दुसऱ्या दिशेने वळवला. मग त्याने मालकांकडे पाहून सांगितले. मालकाने व्यायाम थांबवला आणि मोहनला म्हणाले, आजपासून जेव्हा जेव्हा तू आत येशील तेव्हा दरवाजा ठोठवायला विसरू नकोस. बहुतेक मालकांना मोहनने अशा प्रकारे आत येणे आवडले नाही. मालक बाहेर गेल्यानंतर मोहन मला वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्याने मला सांगितले, हा ड्रेस घाल आणि तयार हो. आज आपल्याला बाहेर एका पार्टीला जायचे आहे. मी तो ड्रेस घालून तयार झाले. तयार होऊन मी बाहेर आले तेव्हा मालक मला वेगळ्या नजरेने पाहत होते.
माझे मालक कोट पॅन्ट घातलेले होते आणि या वयातही ते खूपच कमी वयाचे दिसत होते. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज दिसत होते. त्यांनी माझा हात धरला आणि आम्ही पार्टीसाठी निघालो. पार्टीमध्ये त्यांनी मला त्यांच्या काही मित्रांशी भेटवले. मालक त्यांच्या काही मित्रांसोबत उभे राहून गप्पा मारत होते आणि मी वॉशरूममध्ये गेले. थोड्या वेळाने जेव्हा मी वॉशरूममधून बाहेर आले, तेव्हा मालकांचा एक मित्र माझ्याजवळ आला आणि माझ्याकडे पाहू लागला. मग त्याने मला सांगितले, "तुझे मालक खूप हुशार आहेत. तुझ्यासारखी मुलगी बाहेर हजारो रुपये खर्च करूनही मिळत नाही. या वयात तुझ्या मालकाची ही इच्छा आहे. तुझ्यासारखी मुलगी 50 वर्षांच्या माणसाला ताजेतवाने करेल." मालकाच्या या मित्राच्या गोष्टी ऐकून मला खूप राग आला. मी त्याला सांगितले, "तोंड बंद कर." पण त्याने माझ्या बोलण्याचा राग न करता काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी तिथल्याच टेबलवर डोकं ठेवले आणि झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा मी स्वतःला माझ्या खोलीत पाहिले. माझ्या हातावर नखासारखी एक खरचटलेली खूण दिसली. मी उठून बेडवर बसले. तेवढ्यात मोहन माझ्या खोलीत आला, जे कधीही झाले नव्हते. तो मला संशयाने पाहत होता. मी त्याच्याशी बोलण्यासाठी उभी राहणार होते, तेवढ्यात मालक आत आले. त्यांनी मला विचारले, "अनिता, तू ठीक आहेस का?" मी त्यांना सांगितले, "माझे डोके खूप जड वाटतंय." मालक म्हणाले, "तू रात्री पार्टीमध्ये चुकून ज्यूसऐवजी ड्रिंक घेतले होतेस, त्यामुळे तुझे डोके जड झालं आहे." मालकांनी मला वेदनाशामक गोळी दिली. त्या दिवशी मी शाळेतही गेले नाही. पूर्ण दिवस माझ्या खोलीत झोपून राहिले. संध्याकाळ झाली, मग रात्र झाली. पण रात्री मला झोप येत नव्हती, कारण मी पूर्ण दिवस झोपून होते. तरीही रात्री माझ्या खोलीतील लाईट बंद करून मी अंथरुणावर झोपले. माझ्या वडिलांच्या आठवणींनी मला त्रास होत होता. मी वेळोवेळी मालकांना विचारत असे, "माझ्या वडिलांचे काही कळाले का?" पण मालक नेहमीच म्हणायचे, "मी त्यांना शोधत आहे." मला रोज रात्री माझ्या वडिलांची आठवण यायची. आजही त्यांची आठवण येत होती. त्यांच्या आठवणीतच मला कधी झोप लागली हे समजलंच नाही. असंच काही दिवस गेले. एक दिवस मालक मला 5 दिवस फिरायला घेऊन गेले. तिथे आम्ही खूप फिरलो आणि मजा केली. त्यामुळे कधी-कधी मला वाटायचं की मालक माझ्या आईवडिलांच्या अनुपस्थितीची भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मालकांच्या मनात माझ्याबद्दल काही वेगळ्याच भावना होत्या. आम्ही फिरण्यासाठी दुबईला गेलो होतो. तिथे मी खूप पाणीपुरी खाल्ली. आम्हाला एकाच खोलीत राहावे लागले. एका रात्री मी डान्सिंग शो पाहण्यासाठी चांगले तयार होऊन बाहेर गेले. पण बाहेर जाताना माझे कपडे ओले झाले. मग मालकांनी मला आराम करण्यास मदत केली. त्यांनी मला म्हटले, "अनिता, तू खूपच सुंदर आहेस आणि मी तुला नेहमीच आनंदी ठेवीन." मालकांची काळजी पाहून मला खूप आनंद झाला. दुबईतील 5 दिवस कधी संपले कळलेच नाही. जेव्हा आम्ही परत घरी आलो, तेव्हा मी मोहनला मिठाईचा डबा दिला. मोहन या छोट्याशा मिठाईवरही खूप आनंदी झाला. त्याच रात्री मी मालकांना पुन्हा माझ्या खोलीत येताना पाहिले. मला काही केल्या कळत नव्हते की ते रोज रात्री माझ्या खोलीत का येतात. दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी बसले असताना घरात फक्त मी आणि मोहन होतो. मी खूपच थकलेली वाटत होते. माझ्याकडे पाहून मोहन म्हणाला, "अनिताजी, तुम्ही खूप थकलेली दिसत आहात. काल रात्री मालक तुमच्या खोलीत आले होते, त्यामुळे तुम्ही थकली असाल कदाचित." हे ऐकून मी त्याला विचारले, "तुला काय म्हणायचं आहे?" मोहन म्हणाला, "अनिताजी, मला माफ करा. चुकून माझ्या तोंडून हे शब्द निघाले." मला वाटले की मोहन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला जे बोलायचे ते माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य समजलं आणि शाळेसाठी निघून गेले. त्या दिवशी मी पूर्ण दिवस शाळेत घालवला. मी माझ्या वडिलांसाठी एक ग्रीटिंग कार्ड तयार करत होते, कारण आज त्यांचा वाढदिवस होता. वडिलांच्या आठवणीने मी नीट जेवलेही नाही. जेवण अर्धवट सोडून माझ्या खोलीत गेले. वडिलांच्या आठवणीने मला रडू कोसळलं. तेव्हा माझे मालक माझ्या खोलीत आले. त्यांनी मला रडताना पाहिलं आणि विचारलं, "काय झालं अनिता? तू रडतेस का?" मी म्हणाले, "मालक, मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मी त्यांच्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड तयार केले आहे." ग्रीटिंग कार्ड पाहून मालक म्हणाले, "खूप लवकर मी तुला तुझ्या वडिलांकडे नेईन." मग ते काही न बोलता माझे अश्रू पुसून बाहेर निघून गेले. त्या रात्री मला झोप आलीच नाही, म्हणून मी खोलीतून बाहेर आले. रात्रीच्या स्वयंपाकघरात जाऊन थोडं पाणी पिऊन घेतलं. खिडकीतून बाहेर पाहिलं तर मालक कंबळ ओढून कोणाला तरी पैसे देत होते. मी पाहिलं की ते माझ्या वडिलांना पैसे देत होते. पण ते त्यांच्या माझ्याशी भेटण्याची परवानगी देऊन पैसे का देत होते? हे सगळं काय चाललं होतं? माझ्या वडिलांमध्ये आणि मालकांमध्ये नक्की काय सुरू होतं हे काहीच मला समजत नव्हतं. मी विचार केला की पप्पांना हाक मारावी, पण त्याच वेळी पप्पा तिथून पैसे घेऊन निघून गेले. मालकही घराकडे येत होते. मालक घरात येण्यापूर्वी मी पटकन माझ्या खोलीत जाऊन झोपायचे नाटक केले. काही वेळाने मालक घरात आले आणि थेट माझ्या खोलीत आले. त्यांनी माझ्या खोलीत येऊन माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला. काही वेळ माझ्या शरीराला स्पर्श केल्यानंतर ते खोलीतून बाहेर गेले. ते बाहेर जाताच मी खूप थरथर कापायला लागले. गेल्या काही महिन्यांपासून मालक माझ्याशी काय करत होते? त्यांनी गोळगोळ बोलून मला त्यांच्या घरी का ठेवलं? असे अनेक प्रश्न आता माझ्या डोक्यात येत होते. त्या रात्री उशिरा मला झोप लागली, कारण मी याच गोष्टींचा विचार करत होते. सकाळी उठल्यावर मला ताप आला होता. मालकाने लगेच डॉक्टरला घरी बोलावले आणि माझी तपासणी केली. डॉक्टरांनी काही औषधं दिली आणि निघून गेले. मालक त्या दिवशी ऑफिसला गेले नाहीत आणि दिवसभर माझी काळजी घेत राहिले. त्यांनी मला सांगितलं,
तू अशी आजारी कशी पडलीस? तुला लवकर बरी व्हायला हवं. 4 दिवसांनी मला थोडं बरं वाटायला लागलं. मी रात्रभर पप्पा आणि मालकांना भेटताना पाहिले होते. पण अजूनही मी या गोष्टीबद्दल मालकांना काहीही विचारले नव्हते. कारण मला त्यांचे खरे सत्य समजून घ्यायचे होते. गेल्या काही दिवसांपासून मला रात्रभर झोप लागत नव्हती आणि रोज सकाळी मला खूप थकवा जाणवत होता. त्या रात्रीसुद्धा नेहमीप्रमाणेच अर्ध्या रात्री माझ्या खोलीचे दार उघडले. खोलीत मंद प्रकाश चालू होता. बाकी सगळं अंधार होतं. दार उघडलं आणि पुन्हा बंद झालं. थोड्याच वेळात मला वाटले की कोणीतरी माझ्या शेजारी झोपले आहे. अचानक मला माझ्या शरीरावर एक हात फिरताना जाणवला. हळूहळू त्या हाताने मर्यादा ओलांडायला सुरुवात केली. मग मला माझ्या खाली स्पर्श झाला आणि मला वाटलं की आता हे थांबवायला हवं. मी लगेच उठून बसले आणि खोलीची लाईट चालू केली. पण पुढे जे झालं ते खूप धक्कादायक होतं. मालकाची सगळी कृती मोहन पाहत होता आणि मला हे सगळं माहिती होते, असं त्याचे म्हणणे होते. तो म्हणाला, तुम्ही रोज रात्री आनंदाने मालकाशी वेळ घालवता. मग एका रात्री माझ्यासोबत वेळ घालवला तर काय होईल? हे ऐकून मला धक्का बसला. मी त्याला विचारलं, तू हे काय बोलतो आहेस? त्यावर तो म्हणाला, मी रोज पाहतो की मालक तुमच्या खोलीत येतात आणि काही वेळ घालवून परत जातात. मी सगळं समजतो. तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे. तुम्ही मालकांची एक नोकराणी आहात. मालक फक्त तुमच्या सौंदर्याचा फायदा घेत आहेत. मोहनच्या या शब्दांनी मला खूप संताप आला. मी त्याला एक कानशिलात लगावली आणि माझ्या खोलीतून बाहेर काढले. मोहनच्या बोलण्याने मला मालकांच्या भावना स्पष्टपणे कळाल्या होत्या. आता मालकांना जवळ आणण्याची वेळ आली होती. जे काही पडद्यामागे चालू होतं ते आता समोरून होणार होतं. पुढच्या रात्री झोपायला जाण्यापूर्वी मी अंघोळ केली. मी माझ्या ओल्या केसांवर परफ्यूम स्प्रे केला आणि एक छोटी ड्रेस घालून त्यांच्या खोलीत गेले. त्यांच्या खोलीत सर्वत्र अंधार होता. त्या अंधारात थोडी उजळणारी रोशनी आणण्यासाठी मी तिथे गेले. हळूहळू मी मालकांच्या जवळ गेले. मी माझ्या ओल्या केसांनी त्यांच्या चेहऱ्यावरून फिरवायला सुरुवात केली आणि त्यांचा हात पकडला. तेव्हा अचानक मालकांनी खोलीची लाईट लावली आणि मला पाहून म्हणाले, हे तू काय करत आहेस अनिता? तू शुद्धीत आहेस का? तू चुकीचे वागते आहेस. त्यावर मी मालकांना म्हणाले, जर मी चुकीचं वागत असेन तर तुम्ही त्या रात्रीच्या अंधारात माझ्या वडिलांना पैसे देणं, रात्री माझ्या खोलीत येणे, माझ्याजवळ बसणं, माझ्या शरीरावर हात फिरवणं, हे सगळं काय होतं? तुम्ही एका साध्या नोकराणीवर इतके उपकार कसे करू शकता? तुम्ही हे सगळं तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत तुमच्या मनात काही अपेक्षा नसतील. तुम्हाला जे हवं आहे ते घ्या, पण मला माझ्या वडिलांशी भेटवा. हे ऐकून मालक म्हणाले, तुझ्या वडिलांसाठी इथपर्यंत येणं चुकीचं नाही, पण तुझ्या वडिलांनी तुला कधीच विकले असते. खरं तर त्याने जुगारात तुझे घर गमावले होते, म्हणून ते तुला विकणार होते. मी त्यांच्याजवळ जात होतो तेव्हा त्यांना पैसे देऊन तुला वाचवले. ते तुला त्यांच्या दारुड्या मित्रांना विकणार होते. जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी त्यांना तेवढे पैसे दिले जेवढे त्यांनी मागितले. मी तुला माझ्या मुलीसारखं स्वीकारले. मालक पुढे म्हणाले, तू तुझ्या वडिलांच्या प्रेमात इतकी आंधळी होतीस की तुला त्यांचा खरा चेहरा कधी दिसलाच नाही. तुझ्या वडिलांविषयी तुझ्या असलेल्या प्रेमामुळे मी तुला सत्य सांगितले नाही. मी कधीच एखाद्या मुलीच्या मनात तिच्या वडिलांविषयी द्वेष निर्माण करू इच्छित नव्हतो. मला आणि माझ्या पत्नीला एक गोंडस मूल हवे होते, पण देवाने मला फक्त संपत्ती दिली, वारस नाही दिला. माझ्या आयुष्यात आनंद आहे, पण एक हात कोरडाच राहिला होता. मात्र तू आल्यानंतर तुझ्या प्रेमाने माझं आयुष्य समृद्ध केले. मी कधीच तुला बाबा म्हणायला सांगितले नाही आणि आजही सांगणार नाही. पण मी फक्त हेच करायचं ठरवलं की तू कुठल्याही वाईट हातात पडू नये, म्हणून तुला वाचवलं. त्यांनी पुढे सांगितलं, आता मी तुला सगळी सत्यता सांगितली आहे. आता तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल. हे सगळं ऐकल्यानंतर मी देवाचे आभार मानले आणि म्हणाले, सुदैवाने तुमच्यासारख्या व्यक्तीने मला वाचवले आणि मला चांगलं आयुष्य दिलं. मग मी त्यांना मालकाऐवजी पप्पा म्हटलं. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी त्यांना मोहनच्या वागणुकीबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी लगेच मोहनला नोकरीतून काढून टाकले. मित्रांनो, वडिलांचे कर्तव्य फक्त मुलांना जन्म देणे नाही, तर त्यांना चांगलं शिक्षण आणि योग्य संगोपन देणे आहे. जर एखादा वडील आपल्या मुलांना विकायला निघाले तर कोणता मुलगा किंवा मुलगी अशा वडिलांसोबत राहण्याची इच्छा ठेवेल? ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.